नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय भरलेला दोडका। याआधी आपण चना डाळ वापरून सुकी भाजी बनवली, तशीच आज सुद्धा डब्यासाठी आपण भरलेला दोडका बनवतोय। त्यासाठी आपण इथे शिरी दोडके घेतलेले आहेत। त्याची साल काढून त्याचे असे मोठे मोठे तुकडे करायचे, त्याला मधून काप द्यायचा, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल। मधला भाग वगैरे काही काढायचा नाही, कारण आपले दोडके कोवळे आहेत, त्यामध्ये बिया जर असल्या तर त्या काढून टाकायच्या। अशा प्रकारे आपला दोडका सोलून झालेला आहे। त्याचे एवढे काप केले आणि त्याला मधून चिरा दिलेला आहे। पाण्यात टाकल्यामुळे हे चांगले टवटवीत झालेले आहेत। आता यामध्ये भरायसाठी आपण मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी इथे शेंगदाणे आणि सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे। आता धणे आणि जिरे भाजून घ्यायचं आणि बारीक करायसाठी लसूण घ्यायचा आहे। आता हे सर्व भाजलेलं साहित्य आपण मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ। आता अर्धवट बारीक झाल्यानंतर आपण याचे दोन भाग करणार आहोत। अर्ध्या भागामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि हळद घालून परत बारीक केलेलं आहे। आता हे झालं आपल्याला दोडक्यात भरायसाठी लाल मिरचीचं वाटण तयार। आता दुसऱ्या भागामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा आणि हळद घालणार आहोत। आता हे सुद्धा आपण असंच फिरवून घ्यायचं। हे लाल आणि हिरवं असं दोन प्रकारचं वाटण तयार झालेलं आहे। आता आपल्याला हिरव्या मिरचीचं बनवायचं असलं तर हे वाटण घ्यायचं आणि लाल मिरचीचं बनवायचं असलं तर लाल मिरची पावडर घातलेला आहे तो मसाला वापरायचा। आता हे दोन्ही मसाले आपण एका भांड्यात काढून घेऊ। त्यातील आपण आता लाल मिरची पावडरचं वापरणार आहोत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडी हळद आणि कोथिंबीर घालायची आणि या दोडक्याच्या भागांमध्ये भरून घ्यायचं। असं गच्च भरून झालेलं आहे। उरलेला मसाला आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत। आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये तेलसुद्धा तापवून घेतलेलं आहे। जिरे मोहरी घालून झालेलं आहे। त्यामध्ये भरून घेतलेले दोडक्याचे काप घालायचे आणि झाकण ठेवायचं। त्या झाकणावर सुद्धा पाणी घालायचं। गरम झालं म्हणजे आपल्याला ह्या भाजीमध्ये हे घालता येईल। आता यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे, दोडके शिजायला पाहिजे म्हणून आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता परत यावर झाकण ठेवायचं आणि चांगला दोडका मऊसूत शिजवून घ्यायचा। आणखी थोडं पाणी घालायचं, थोडं एकत्र करून घ्यायचं। खाली जर आपला दोडका लागला असेल तर तो काढून घ्यायचा। आता पाणी घालून त्याला छान उकळी येऊ द्यायची। चवीनुसार मीठ घालायचं, आपण आधी मसाल्यामध्ये घातलेलं आहे। आता दोडक्याला सुद्धा वरून मीठ लागायला हवं म्हणून थोडं मीठ घालायचं, थोडी हळदसुद्धा घालू शकता। परत झाकण ठेवायचं आणि त्यावरती थोडं पाणी घालायचं। आता 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघू। तुम्ही बघू शकता आपल्या दोडक्याला रंगसुद्धा छान आलेला आहे, सर्व पाणी आटून गेलेलं आहे। अशा प्रकारे आपली झटपट तयार होणारी भरलेल्या दोडक्याची भाजी तयार झाली आहे। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।